नागपंचमी म्हटलं की पारंपरिक आणि पौष्टिक असा पुरणाचा नैवेद्य आलाच. आणि नागपंचमीला स्पेशल आज आपण मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंडे कसे करायचे ते बघणार आहोत. दिवसभर जरी ही दिंडे ठेवले तरी मऊच राहणार बरं का. इतकी साधी सोपी पद्धत आहे आणि योग्य प्रमाणात बनवलेले पारंपरिक उकडीचे दिंडे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नागपंचमी विशेष उकडीचे पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती. तुम्ही रात्रभर किंवा 4 ते 5 तास भिजत ठेवली तरीही चालेल. ह्या 1 वाटीने मी डाळ घेतलेली. आता कुकरमध्ये डाळ पाण्यासहित काढते मी, कारण का तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आणि अजून थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे पहा, लगभग 1 इंच इतकं पाणी मी घातलेलं आहे. आता यामध्ये घालूया 2 चमचे, छोटे चमचे आहेत, 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. आणि थोडीशी हळद. हळदीने पुरणाचा रंग छान येतो. आता कुकरचं झाकण लावून याची मी 1च शिट्टी करून घेते, कारण माझा जो कुकर आहे त्याला 1च शिट्टी पुरेशी होते. आता डाळ शिजते तोपर्यंत पुरणासाठी कणिक मळून घेऊ. तर त्यासाठी घेऊया ताट किंवा परात. इथे आपण 1 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यामुळे 2 वाट्या कणिक घेणार आहोत. इथे आता मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद. मी चिमूटभर हळद घातले, ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आता पहिली आणि अत्यंत महत्त्वाची टीप, पिठामध्ये तेल अजिबात वापरू नका. काय होतं, जितकं तेल तुम्ही कणकीत वापराल तितकं दिंड वापरल्यानंतर थंड झालं की त्याचा रंग तांबूस यायला सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर पिठात करायचा नाही. आणि याची आता कणिक मळायची आहे. मी आता त्याच वाटीने पाणी घेतले. कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ही मळायची नाही आहे. आपल्याला कणकीला इथे 1 वाटी पाणी घातलेले, अजून थोडं लागणार आहे. इथे मी आता इतकं अजून पाणी घेतलेलं आहे, कारण आपल्याला कणिक जास्त पातळी करायची नाही किंवा घट्टही ठेवायची नाही. हे पहा, कणिक मी आता मळून घेतलेली आहे. अशी मळून घ्यायची. पाणी तसं म्हटलं तर 1च वाटी लागलेलं आहे, नंतर मी एकदम थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता कणिक मळल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे कणकीला. तेल लावून घेतलेलं आहे. आता अर्धा ते 1 तास झाकून ठेवूया. तोपर्यंत डाळ चांगली मऊसूत शिजली आहे का ते पाहूया. तर डाळ आपली मऊ चांगली शिजलेली आहे बघा. अशी मऊसूत छान शिजली पाहिजे, अशी मॅश व्हायला हवी. चांगली शिजवून घ्यायची आहे. थोडीशी जरी कठीण डाळ असेल तर पुरण कोरडं होतं. आता येळवणी काढून घेऊया याची. आता मी इथे चाळणीत डाळ काढून घेते. हे पहा, डाळ काढून घेतली आहे. पूर्ण डाळीतील येळवणी निघलं पाहिजे, म्हणजे पुरण पातळ होणार नाही. आता डाळ या कुकरमध्येच परतून घेणार आहोत. आता गॅस चालू केला आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. खूप कमी ठेवू नका किंवा जास्त मोठा पण ठेवू नका. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गोड कमी जास्त तुम्ही करू शकता. 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ चिरून घ्यायचा आहे. चिरून घेतलेला आहे. आणि छान आता मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवून सतत परतत राहायचं आहे, नाहीतर खाली गूळ आणि डाळ आहे ते लागेल. आता गॅस मोठा आणि मध्यम करत करत मी इथे डाळ परतून घेते. गुळालाही पाणी सुटलेलं आहे. डाळीला आता थोडासा दाटसरपणा आला आहे. आता मात्र गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पुरण तयार होईपर्यंत सतत परतायचं आहे. आणि आता चेक कसं करायचं, चेक करून पाहूया. हे पहा, चमचा असा उभा केला ना की उभा राहतो, याचा अर्थ परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे आपलं. यामध्ये आता घालणार आहोत अर्धा चमचा सुंठ पावडर नक्की घाला, याने खूप छान स्वाद लागतो. पाव चमचा वेलची पावडर आणि एकदम थोडंसं नमक घालायचं आहे. नमकाने स्वाद खूप छान लागतो. आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे. हे पहा, मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. आणि आता नंतर याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स करत बसायचे नाही. हे पहा, आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे मी. आणि हे जे येळवणी निघले आहे ते टाकून देऊ नका. याच्यात मसाला घालून तुम्ही आमटी तयार करू शकता.
आपलं पुरण तयार झालेलं आहे. गरमागरम असतानाच असं मी चाळणीत मॅश करून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये करणार असाल तर थंड झाल्याशिवाय करू नका आणि चाळणीत करणार असाल तर गरम गरम करायचे, खूपच लगेच होते. पुरण संपूर्ण थंड करून घ्यायचं. पुरण संपूर्ण थंड झाले की मगच दिंडे करायला घ्यायचे आहेत. आता हे पुरण संपूर्ण थंड झालेलं आहे आणि जी आपली कणिक आहे तीही छान भिजलेली आहे. आता कणिक अजून एकदा अशी मळून घेऊया. हे पहा, कणिकी छान आता मळून घेतलेली आहे. हाताला थोडं तेल लावायचं आणि उंडे तयार करायचे आहेत. पुरी लाटतो तेवढे किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठे केले तरी चालतील. हे पहा, एवढे उंडे असे करून घ्यायचे आहेत. इथे पहा, मी आता उंडे करून घेतलेले आहेत आणि जेवढे उंडे आहेत तितकंच पुरण आपल्याला असं करून घ्यायचं आहे. जास्त घेतलं तरीही चालेल याच्यापेक्षा. आणि आता तेल लावून लाटायचं आहे. तुम्हाला जर तेल लावून लाटता नाही आलं, थोडंसं पीठ लावून लाटायचं, जास्तही पीठ लावून लाटायचं नाही. पातळ लाटून घ्यायचे आहेत. हे पहा, मी आता लाटून घेतलेलं आहे आणि हे पुरण आहे ना ते असे आतलं पुरण भरतानाच असं चौकोनी ठेवायचे, म्हणजे चौकोनी आकार आपल्या दिंड्यांचा खूप छान येतो. हे पहा, असे चौकोनीच पसरून घ्यायचे आणि अशा पद्धतीने या कडा अशा दुमडून घ्यायच्या आहेत. हे पहा, हे असं दुमडून घ्यायचे. आपण याला चौकोनीच आकाराचे बनवतो आणि याप्रमाणे सर्व दिंडे बनवून झाले आहेत. इथे आपले दिंडे 9 बनलेले आहेत. आता याला आपण वाफ देऊन घेणार आहोत. इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. मी आता इथे चाळणीला तेल लावून त्याच्यात दिंडे घातलेले आहेत. तुम्ही केळीच्या पानावरती सुद्धा ठेवले तरी चालेल किंवा कॉटनचा कपडा ओला करून ठेवला तरीही चालेल. इथे आता 7च दिंडे बसले आहेत चाळणीत. थोड्या वेळानं आता 5 मिनिटं वाफ देऊन घेणार आहे आणि नंतर दुसरे दिंडे ठेवायचे आहेत याच्यात. आणि एकदम तुमचे बसत असतील तर 10 ते 15 मिनिटाची वाफ काढायची आहे. हे पहा, 5 मिनिटानंतर मी आता उघडले आहे. थोडं पाण्याचा शिंतोडा द्यायचा, थंड पाण्याचा, आणि हे जे दिंडे आहेत उरलेले ते याच्यात घालून झाकून आता वाफ देऊन घ्यायचे आहे. 15 मिनिटं होत आलेले आहेत. दिंडे चेक करूया. हे बघा, छान असे दिंडे स्टीम झालेले आहेत. ओळखायचं कसं शिजलेत की नाही, हातानं असं पाहायचं. हे पहा, चिकटत नाहीत बिलकुलही. याचा अर्थ की दिंडे आपले छान शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढूया. आणि हे बघा, बाहेर काढून गरमागरम सर्व केलेले आहेत. हे बघा, एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. हे बघा, अजिबात असे रबरागत झालेले नाहीत. तोडून दाखवते. मस्तच भरपूर पुरण घातलेले आहे. दिंडा असं तोडायचा आणि त्याच्यावर असं साजूक तूप घालायचे. हे पहा, भरपूर घालायचं तूप किंवा हे उंडे तुपाच्या वाटीतच बुडवायचे. मस्त दिंडे लागतात, एकदम खमंग आणि खुसखुशीत. हे पहा. तर मंडळी, या नागपंचमीला हे गरमागरम आणि मऊसूत दिंडे नक्की बनवून पहा. कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.